नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा करेक्शन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करते। तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउज कट करायचं आहे आणि ते पण मी तुम्हाला शिवून पण दाखवणार आहे। आणि कटिंग एकदम सोपी आहे आणि तिचे पफ बघा किती मस्तपैकी उठणारे आहेत, कुठेच गुडी पण येणार नाही आणि पफ जे आहेत ते खूप व्यवस्थितपणे बसणार पण आहे। एकदम सोपी पद्धत आहे कटिंगची पण आणि शिवण्याची पण। हिला तुम्ही नवीन जर असाल तरी तुम्ही हिला शिवू शकता। तर चला आपण आता कटिंग करूया। हे अस्तरचा कपडा आहे आणि हे जे मेन कपडा आहे जे ब्लाउजचं आणि हे आपल्याला मापाला दिलेला ब्लाउज आहे। तर ह्याच्यावरूनच आपण माप काढणार आहे, दुसरं कोणतंच मी ह्याच्यात चार्ट वापरणार नाही। एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे की कशी कटिंग करायची आणि शिवायची पण। तर आता आपलं जे 40 साईजचा ब्लाउज आहे तिच्यासाठी बघा मी 11.5 इंच वरती घेतलेला आहे। 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा माया ठेवलेला आहे। तर 10 इंच आपली चेस्ट आहे म्हणून 10 इंच ठेवलं। ब्लाउज आपल्याला 15 इंच त्याची लांबी आहे, त्यामुळे मी 15 इंच लांबी घेतलं आणि 2.5 इंचचा गळा घेतलेला आहे। डीप गळा आहे यामुळे थोडंसं मी गळा जी आहे वरून छोटा घेतलेला आहे। 3 इंचचा शोल्डर घेतलेला आहे आणि 6 इंच आपल्याला आर्म होल घ्यायचा आहे। तर बघा आर्म होल पण मी 6 इंचावरती घेतलेला आहे। डीप नेक असल्यामुळे थोडंसं आपल्याला आर्म होल जी आहे ती छोटं ठेवायचं आहे। खूप साऱ्या लेडीजचा मुंडा खाली पडतो, डीप नेक घातल्यामुळे त्यांचा मुंडा व्यवस्थित बसत नाही, याची खूप जणांना ही प्रॉब्लेम असते। तर ह्या मापावर एकदा तुम्ही ब्लाऊज शिवून बघा, तुमचा मुंडा कसाच पडणार नाही। माझ्या ज्या गिरायकाचा ब्लाऊज आहे त्यांचा गळा 11 इंच लांबीचा आहे तरी त्यांचा मुंडा कसाच पडत नाही। तर आता यांचं जे गळाचं माप टाकू आपण, 11 इंच यांचा गळा आहे। वरून ही 2.5 इंचचा गळा केलेला आहे आपण, तर खाली आपल्याला 3.5 इंचचा गळा घ्यायचा आहे, कारण त्यांना डीप नेक ती पण पसर पाहिजे। तर त्यामुळे मी थोडंसं पसर ठेवलेलं आहे। ह्याच्यानं जे लुक आहे खूप छान येणार आहे। आणि आपल्याला जे गळा आहे ती मटका गळा करायचा आहे, त्यामुळे आपल्याला 3.5 इंच वरतीच मार्क करावं लागेल। तर बघा मी मटका गळ्याचं जे शेप आहे ते पण दिलेलं आहे। तर आता आपले सगळेच माप घालून झालेले आहेत। जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही खाली टक्सचं सुद्धा माप घालू शकता। तर मी टक्सचं सुद्धा माप घातलेलं आहे। आता आपण कट करून घेऊया। बघा मटका गळ्याचा शेप जे आहे खूपच व्यवस्थित बसेल। तुम्ही जर ह्या प्रमाणात जर शेप घातलं तर हिचा मी एक दिवशी तुम्हाला डीपमध्ये व्हिडिओ टाकेल। मी आता हे गळ्याचं टाकलेलं नाही। तर आपण आता कट करून घेतलेला आहे। बघा मोंडा पण मी बाहेरूनच कट करून घेतलेला आहे आणि जी मी 1.5 इंचचा माया ठेवलेला होता तर आपल्याला ते 1.5 इंचचा माया ठेवूनच कट करून घ्यायचं आहे। तर आता आपलं बॅक साईड तयार झालेली आहे कट करून। तर बघा तुम्हाला मी मटका गळा कसा दिसतोय तुम्हाला हे मी उकलून दाखवते। तर खूपच छान हिचं शेप येणार आहे आणि आपल्याला थोडीशी वरती डिझाईन पण करायची आहे, यामुळे खूपच छान लुक येईल। आता आपल्याला समोरचा भाग कट करून घ्यायचा आहे। तर मागच्या भागपेक्षा 1.5 इंच किंवा 1 इंचच्या वरच तुम्हाला समोरचा भाग थोडासा मोठा ठेवावा लागेल, कारण जे प्रिन्सेस कट असतो तिला आपल्याला जी प्रिन्स कट जोडताना 1 इंचचा माया एक्स्ट्रा लागतो। तर मी 1.5 इंच ह्याच्यावरती जास्त ठेवलेला आहे मागच्या भागपेक्षा। तर आता तिचे जे आपलं शोल्डरचे मोंडा जी गळ्याची इथं ती सगळीकडे मी तिचे निशाण लावून घेतलेला आहे, तरी तुम्हाला मी माप घालून दाखवणार आहे। तर बघा 2.5 इंचचा गळा घेतलेला होता, इथं आपल्याला 2.25 गळा घ्यायचा आहे, कारण 1/2 इंच आपल्याला जी हुकपट्टी आहे तिला लावण्यासाठी जातोय। तसंच मी 3 इंचचा शोल्डर घेतलेला आहे आणि खाली 6 इंचचा मोंडा घेतलेला आहे। पण मागचा भाग कट करताना घेतलेला होता तसंच आपल्याला सेम इथं पण घ्यायचं आहे। तर इथं आपल्याला बघा वरून आणि खालून दोन्ही साईडने मी चेक करून घेत आहे की कपडा जास्त कमी होऊ नये म्हणून। तर आता आपल्याला लगेच आपण इथं खाली क्रॉसपट्टी जोडायची। ही पूर्ण प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, थोडंसं एज जास्त असल्यामुळे आपल्याला इथं क्रॉसपट्टी लावून त्यांना प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवून द्यायचा आहे। तर इथं मी खाली 4 इंच वरती घेतलेला आहे। आणि तुम्हाला असं जर नाही कळालं तर तुम्हाला मी विदाऊट क्रॉसपट्टीचं सुद्धा सांगणार आहे। तर ह्याच्यातच मी तुम्हाला दाखवणार आहे क्रॉसपट्टी लावायची आणि न लावायच्या ब्लाऊजचं सुद्धा कसं माप घालायचं ते। क्रॉसपट्टी जी हुकाचा भाग आहे त्या साईडला आपल्याला 3.5 इंच वरती टिक करायचं आहे आणि जे आपलं शिवण्याचं आहे तिकडे आपल्याला 2.5 इंच वरती स्टिक करायचं आहे। आता आपल्याला प्रिन्सेस कटसाठी खाली 4 इंच वरती आणि वरून 10.5 इंच वरती आपल्याला 5 इंच वरती टिक करायचं आहे। बघा खालून 4 इंच वरती घेतलेला आहे मी आणि जी वरती आहे तिथं मी 5 इंच वरती टिक केलेला आहे। जी वरून आपल्या शोल्डर वरून 10.5 इंच वरती ती टिक मार्क यायचं आहे आपल्याला, जी 5 इंच आहे। 2 इंचचं मी माया ठेवलं होतं आपलं प्रिन्सेस कटसाठी। आता आपल्याला जी मोंडा आहे तिला पण शेप घेऊन घेतलेला आहे मी। तर इथून आपल्याला जे अर्ध भाग करायचं, जर तुम्हाला शेप येत नसेल तर जे आर्म होल आहे आपलं 6 इंच घेतलेला आहे, तर 3 इंच वरती तिला आपल्याला शेप द्यायला सुरू करायचं आहे।
प्रेसेन्स कटचा आता आपल्याला शेप द्यायचा आहे। बघा मी वरून आणि खालून पण शेप दिलेला आहे। आता आपल्याला जे आपलं शोल्डर आहे तिथं ती मोंढ्यामध्ये तिला मिक्स करायचं आहे। बघा मी असं शेप हाताने दिलेला आहे, कारण ह्याच्यानं आपल्याला रेश मारून जमणार नाही, तर तुम्ही हातानेच तिला शेप द्या। तिच्यानं जे आपलं प्रिन्सेस कट आहे खूपच उठून दिसेल आणि जिचं पफ पण चांगलं बसेल। तर मी 2 इंच इथं ठेवलेला आहे, तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त या कमी पण करू शकता। तर आता आपल्याला आधी क्रॉसपट्टी मी कट करून घेतलेला आहे, खालून जे कपडा जास्त होतं ते सुद्धा मी काढून टाकलेला आहे। आता आपण गळा कट करून घेऊया। मागच्या साईडला आपण शोल्डर अर्धा इंच खाली उतरतो, इथं आपल्याला समोरच्या भागमध्ये असं उतरायची काही गरज नसती। तर आता मी मोंडा पण कट करून घेतलेला आहे। तुम्ही जी प्लेट आहे ते कमी किंवा जास्तची सुद्धा घालू शकता। आता आपलं ब्लाऊज कट करून झालेला आहे। आता आपण प्रिन्सेस कटचं जी कटोरी आहे ते सुद्धा कट करून घेऊयात। बघा आपल्याला इथं माया ठेवायची गरज नाही, जे मी मार्किंग केलेलं आहे तिच्यावरतीच आपल्याला कट करून घ्यायचं आहे। शिवण्यामध्ये आपला अर्धा इंच जास्त जातो, त्यामुळे आपलं जी पफ आहे ते पण उठून दिसेल। खूप सारे लोक असं आर्महोलमध्ये सुद्धा अर्धा इंच किंवा पाऊण इंच कट मारतात, तसं मी काही कट मारत नाही, ते शिवण्यामध्ये ॲडजस्ट होऊन जातं। आता आपले जे प्रिन्सेस कटचे टोक आहे ते व्यवस्थित बसावे यासाठी मी तिचे कच मारून घेतलेला आहे। आता आपण जे मेन आपलं कपडा होता ब्लाउज पीस ते सुद्धा कट करून घेऊयात। जसं आपण आधी कट केलेला आहे तेच आपलं मागचा भाग ठेवायचं, तिच्यापेक्षा अर्धा इंच जास्त ठेवायचं आणि साईडने कट करून घ्यायचं। हिच्यात आपल्याला काही माप घालायची गरज नसती, जे आपण कट केलेलं आहे तिच्यावरच ठेवून आपण हे जे मेन फॅब्रिक आहे ते पण कट करून घेऊयात। तर मी समोरचा भाग पण त्याच प्रकारे कट करून घेत आहे, मागचा भाग झालेला आहे आपलं। तर तुम्ही ह्याच प्रकारे कट करून घेऊ शकता आणि जी पफ आहे आपले खूपच व्यवस्थित बसणार आहेत आणि खूप इझी पद्धत आहे ही, खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। मी जी गिरायकाचे ब्लाऊज असतात माझे मी असंच कट करते आणि असंच ह्याचप्रमाणे मी शिवते सुद्धा। आणि ह्या क्लायंटचं तर डीप नेक गळा आहे तरीही खूपच व्यवस्थित बसणार आहे। ह्याच्या आधी पण मी त्यांचे खूप सारे ब्लाऊज शिवलेलं आहे, तर तुम्हाला हे मी व्हिडिओमध्ये आधीचे मी शूट करू शकले नाही, आताचे हे तुम्हाला मी शूट करून दाखवते। तर हे आपलं आता ब्लाऊजची कटिंग झालेली आहे। आता आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची आहे, तर मी तुम्हाला क्रॉसपट्टी सुद्धा कट करून दाखवत आहे। आता चला आपण तुम्हाला मी ही ब्लाऊज शिवून दाखवते। बघा हिचं पफ किती छान बसतो आणि प्रिन्सेस कटचा कुठेच आपल्याला कमी किंवा जास्त होणार नाही। तर आधी मी जी प्रिन्सेस कट कटोरी आहे तिला मी सगळीकडून जोडून घेतलेलं आहे, बघा अस्तर लावून, आणि जे वरचा कपडा होता ते मी जोडून अस्तर आणि ते शिवून घेतलेलं आहे आणि जे एक्स्ट्राचा कपडा होता ते मी कट करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत। बघा मी जे हुकपट्टीच्या साईडचा जे भाग होता प्रिन्सेस ब्लाऊजचं ते सुद्धा इथं मी शिवून घेतलेलं आहे। तर आता तुम्हाला मी प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं जोडायचं ते सांगते। मोंढ्यापासून जे आपण कट केलं लावलेलं होतं तिथे धरायचं, तिथं आपल्याला पाऊण इंच वरती सिलाई मारायचं आणि खाली येत येत आपल्याला पाव इंच घ्यायचं, जे ते आपले जे नोक जोडायचे आहेत तिथं, आणि खाली सुद्धा आपल्याला अर्धा इंच वर सिलाई मारायची। तर तुम्हाला मी दुसरं सुद्धा अशाच प्रकारे जोडून दाखवते। बघा मोंढ्यापासून धरलेला आहे आणि इथे आपल्याला थोडंसं हळूहळू शिवायचं आहे, आपल्याला फिरवून थोडंसं सुईवरती खाली करून, कारण की गुड्या पडण्याची शक्यता असते प्रिन्सेस कट ब्लाऊजला। मोंढ्यापाशी पाऊण इंच धरायचं, बघा ती मी एक्स्ट्राचं कट करून टाकलेलं आहे आणि जे खाली आहे ते अर्धा इंच वरतीच आपल्याला सिलाई मारून घ्यायची। जे थोडंसं एक्स्ट्रा दिसत आहे ते तिला आपण कट करून टाकूया। आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊया। बघा क्रॉसपट्टी सुद्धा मी शिवून आधी घेतलेली होती, तर तुम्हाला ही कशी लावायची दाखवते। खूप सारे लोक वरूनच लावतात, तर हिला आपल्याला मधून लावायचं आहे, जे की तिची सिलाई दिसू नये आणि जे माया आहे ते सुद्धा हिच्यात दिसणार नाही। क्रॉसपट्टी ठेवायची आणि तिच्यामध्ये आपल्याला ब्लाऊज टाकून तिची शिलाई मारून घ्यायची आहे। बघा तिला 2 शिलाई मारलेली आहे मी। आता तुम्हाला मी उकळून दाखवते। बघा प्रिन्सेस कट ब्लाऊज किती छान प्रमाणे बसलेला आहे आणि तिचं जी पफ आहे ते सुद्धा खूपच व्यवस्थित बसलेलं आहे। ब्लाऊज मध्ये कप लावून दाखवतात की प्रिन्सेस कटचा जी शेप आहे किती छान बसलेला आहे, ती एकदम उचलून दिसत आहे, पण इथे मी काहीच न वापरता बघा किती छान पद्धतीने आपल्याला बसलेला आहे। तुम्हाला जर ही प्रिन्सेस कट ब्लाऊजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा